तिकडे अकोल्यातील बाळापूरमध्ये पावसाचं अक्षरशः थैमान पाहायला मिळत आहे। मन, निर्गुण आणि महेश नद्यांना पूर आला। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे। सततच्या पावसानं नद्यांच्या पाणी पातळीमध्ये आता झपाट्यानं वाढ होते। तिन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे, त्यामुळे नदीकाठच्या परिसरामध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। संभाव्य पुराचा धोका लक्षात घेता प्रशासनानं नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। तर थेट जाऊयात अकोल्यामध्ये प्रतिनिधी वर्षा मोरे आपल्यासोबत जोडल्या जात आहेत। वर्षा, किती प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे? कारण आपण पाहतो या परिसरात ज्या 3 नद्या आहेत त्या नद्या आता इशारा पातळीवरती वाहत आहेत आणि नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिलेला आहे। नक्की शुभम, काल रात्रीपासून जो पाऊस संततधार चालू आहे त्यामुळे जे आहे काल पातूर शहरात सुद्धा झाड कोसळलं आणि त्यामुळे ज्या विद्युत तारांचं सुद्धा नुकसान झालं होतं। आणि तसंच जे पाहता रात्रीपासून जो पाऊस चालू आहे त्यामध्ये जे आहे बाळापूर तालुक्यातील मन, निर्गुण आणि जे महेश नदी आहे त्या सुद्धा दुथडी भरून वाहत आहे आणि त्यामुळे जे आहे धोका निर्माण झाला आहे। म्हणून प्रशासनाने सुद्धा नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे। कोणी नदीकाठी जाऊ नये किंवा पूर पाहण्यासाठी सुद्धा लोकांनी जाऊ नये असा प्रशासनाने नागरिकांना जो सल्ला दिला आहे। आणि अकोला जिल्हा आणि चंद्रपूर जिल्हा सध्या जे आहे ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे आणि आणखी पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे। जे पाऊस जो आहे संततधार सुरू असल्याने आणखी सुद्धा नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे। शुभम, वर्षा, या पावसाचा फटका अनेक नागरिकांना सुद्धा बसलेला आहे। किती प्रमाणात आतापर्यंत नुकसान झालेलं आहे? शुभम, सगळीकडे जे पाऊस चालू आहे त्यामुळे जे आहे अकोला जिल्ह्यात सगळीकडे पुराचं पाणी आहे आणि अजूनपर्यंत जे आहे खरीप पिकांना संजीवनी सुद्धा मिळाली आहे। आणि तसंच पाहता जे आहे अनेक नागरिकांना पुराच्या पाण्याचा सुद्धा फटका बसलेला आहे आणि काही नागरिकांच्या घरात सुद्धा पाणी घुसलेलं आहे। या पुराचा आणखी हे पाऊस जर असा चालू राहिला तर पुराचं पाण्याची जी पातळी आहे, नदीकाठचे जे घर आहे त्यांना सुद्धा सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे। अगदी वर्षा, अत्यंत महत्त्वाचे अपडेट तुम्ही या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद।